दरम्यान प्रशांत जगतापांना उद्धव ठाकरेंनी सुद्धा फोन केला होता। फोनवर जवळपास 9 मिनिटांची चर्चा सुद्धा झाली आहे। शिवसेनेमध्ये या तुमचा योग्य सन्मान राखू असं उद्धव ठाकरेंनी जगतापांना ऑफर दिली। जगतापांनीच या संदर्भातली माहिती दिली असल्याचं सांगितलं जात आहे। प्रशांत जगतापांना उद्धव ठाकरेंनी सुद्धा फोन केला होता की तुम्ही आमच्या पक्षामध्ये या, तुमचा योग्य सन्मान राखू असं आश्वासन सुद्धा उद्धव ठाकरेंनी प्रशांत जगतापांना दिलं। आणि उद्धव ठाकरेंनी दिलेली ऑफर ही प्रशांत जगतापांनी सांगितली असल्याचा खुलासा त्यांनी माध्यमांसमोर केला। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला, त्यांचा आता काँग्रेस प्रवेशाचा दिवस सुद्धा ठरलेला आहे, वेळ सुद्धा ठरलेली आहे। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांना फोन केला होता, काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, काल रात्री उशिरा उद्धव ठाकरेंनी जो प्रशांत जगताप यांना फोन केलाय आणि आमच्या शिवसेनेत येण्याबाबत त्यांना विचारणा केली आहे। त्याचबरोबर आमच्या शिवसेनेत तुमचा योग्य सन्मान राखला जाईल असंही जो आहे तो संवाद झाल्याची माहिती मिळते। उद्धव ठाकरेंनी हा फोन केल्यानंतर जे ते एकीकडे प्रशांत जगताप हे पुणे महानगरपालिकेसाठी होणाऱ्या दोन्ही ज्या राष्ट्रवादी आहेत त्या एकत्रित येण्यावरती म्हणजेच अजित पवारांना एकत्रित घेण्यावरती हे नाराज होते आणि त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा जो आहे तो पुणे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता। महेंद्र, मी तुला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा आहेत। सुषमाताई, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। पुण्यामध्ये महाविकास आघाडीमधला एक अतिशय महत्त्वाचा असा नेता जो पवारांचा एक म्हणजे समर्थक आहेत ते पवारांचे, आणि आता ते पुन्हा काँग्रेसच्या वाट्यावरती आलेले आहेत, आपली प्रतिक्रिया? प्रशांत जगताप एक तत्वनिष्ठ कार्यकर्ता आहे। तत्वांसाठी आपल्या म्हणण्यावरती ठाम राहणं आणि भूमिका घेणं याला एक धाडस लागतं। ते धाडस निश्चितपणे प्रशांत जगतापांची आणली आहे। आता त्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका पाहता निश्चितपणे ते भाजपा किंवा शिंदे यांच्या वाटेवर जाणार नाही। राहता राहिला प्रश्न त्यांच्यासाठीच्या 2 पर्यायांचा, तर त्या पर्यायांचा विचार ते नक्की करतील। पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी रात्री त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली, ती त्यांना त्यांच्या निर्णयाचं कौतुक करण्याबद्दल आणि त्यांना त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याबद्दल। पक्षप्रमुख निश्चितपणे म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आवडेल जर प्रशांत जगतापांनी अशी काही भूमिका घेतली तर, मात्र या भूमिकेवर कुठल्याही प्रकारे निर्णय झालेला नाही किंवा कसलाही शिक्कामोर्तब झालेला नाही। पण सुषमाताई, तुम्ही सुद्धा काल एक फेसबुक पोस्ट सुद्धा केलेली होती की एका धडाडीचा कार्यकर्ता आणि त्याला असा निर्णय घ्यावा लागतोय, हे खूपच अत्यंत धक्कादायक आहे असं तुम्ही सुद्धा म्हणाला होता। महाविकास आघाडीमध्ये अशा नेत्यांची कदर नाहीये? महाविकास आघाडीचं मला काही माहित नाही। माझ्या पक्षामध्ये अशा लोकांची निश्चित कदर आहे, कारण माझ्यासारखा तात्विक मुद्द्यांवर चालणारा माणूस जेव्हा मी काही तत्व घेऊन लढते त्याला माझा पक्ष कायम माझ्या पाठीशी उभा राहतो आणि भूमिका म्हणून कायम माझ्यासाठीच्या सपोर्टिव्ह अशी सगळी यंत्रणा माझा पक्ष माझ्यासाठी देतो। त्यामुळे मला माझ्या पक्षापुरता बोलायचा अधिकार आहे की होय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये कायमच कार्यकर्त्याचं मत जपलं जातं आणि कार्यकर्त्यांना भूमिका घेण्यासाठीचं हवं ते स्वातंत्र्य सुद्धा। सुषमाताई, तुम्ही प्रशांत जगताप तुमचे सुद्धा चांगले सहकारी आहेत, मित्र आहेत, तुम्ही त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न नाही केला? त्याच्यात मनधरणी करण्याचा काय प्रश्न आहे? ज्यांचा मेंदू कमकुवत असतो किंवा ज्यांच्याकडे निर्णय क्षमता कमतरता असते त्यांची मनधरणी करावी लागते। जे वैचारिक दृष्ट्या अत्यंत सक्षम असतात त्यांची मनधरणी करण्याची गरज नाही, ते स्वतः निर्णय घेण्यासाठी योग्य ते पात्र असतात आणि मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये ती कुवत आहे, त्यामुळे ते निर्णय घेऊ शकतील। मी तुर्तास आपल्याला एवढंच सांगितलं पाहिजे की जेव्हा टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पंतप्रधान मोदीजी पुण्यामध्ये आले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी म्हणून त्या मंचावर माननीय शरद पवार साहेब होते, अगदी त्यावेळेला सुद्धा म्हणजे आज कार्यक्रमाला मंचावर पवार साहेब असतानाही बाहेर आमच्या सोबत मोदींच्या विरोधातले नारे देण्यासाठी प्रशांत जगताप रस्त्यावर होते। त्यामुळे प्रशांत जगताप हा तात्विक भूमिका घेणारा कार्यकर्ता आहे आणि बघूया, मला वाटतं की आपण त्यांच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे। त्यांनी 2-3 तासांचा वेळ मागितलेला आहे सगळ्यांनाच आपल्याला, 2-3 तासानंतर ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील। उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ऑफरचा ते विचार करू शकतात का सुषमाताई? ते मी पुन्हा एकदा आपल्याला सांगितलं पाहिजे, ती ऑफर आहे म्हणण्यापेक्षा त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचा कुठेही सन्मानच होऊ शकेल।
तो आमच्याकडे होऊ शकेल, तो काँग्रेसकडे कुठेही. आता तो निर्णय काय घ्यायचा आहे तो त्यांचा कॉल आहे आणि मला वाटतं की त्यांनी लेट हिम स्पीक आउट, त्यांना त्याच्यावरती बोलू द्या. ते बोलतील तोपर्यंत आपण जरा थांबूया. बरं, धन्यवाद सुषमाताई, तुम्ही आमच्यासोबत आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय सध्या प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची साथ सोडून आता काँग्रेसमध्ये सुद्धा जाण्याचा निर्णय घेतला असल्याच्या बातम्या येत आहेत. उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांना काल फोन करून जवळपास 9 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेवेळी सुद्धा आता नेमकं ते कुणाची ऑफर स्वीकारतात आणि काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये या तुमचा योग्य सन्मान राखला जाईल असं उद्धव ठाकरेंनी त्यांना विश्वास दिलेला आहे. प्रशांत जगताप यांना उद्धव ठाकरेंनी काल फोन सुद्धा केला आणि फोनवरती जवळपास या दोघांमध्ये 9 मिनिटांची चर्चा सुद्धा झाल्याची माहिती आहे. शिवसेनेमध्ये या तुमचा योग्य सन्मान राखू असं सुद्धा विश्वास जो आहे तो उद्धव ठाकरेंनी प्रशांत जगतापांना दिला. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादीला शरदचंद्र पवार गटाला केलेला रामराम हा शरद पवारांना धक्का मानला जातोय. खरं तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशा चर्चा होत्या आणि याच दोघांनी एकत्रित लढू नये असं प्रशांत जगतापांना वाटत होतं आणि त्यांच्या याच नाराजीचं कारण हे त्यांच्या राजीनाम्यापर्यंत उतरलं आणि अखेर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. या संदर्भामध्ये मी पुन्हा एकदा जाणार आहे महेंद्र जोईलकडे. महेंद्र, प्रशांत जगताप आज दुपारी 12 वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या सुद्धा चर्चा आहेत, हे कितपत खरं आहे? नक्कीच. एकीकडे जेव्हापासून प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला होता पुणे शहर प्रदेशाध्यक्ष पदाचा, त्यानंतरच भाजपासोबत किंवा शिंदेसोबत जाणार नाही अशा विचारसरणीचे प्रशांत जगतापांच्या ज्या विचारसरणी आहेत त्या आहेत. त्यामुळे पुरोगामी विचारातूनच ज्या पक्षात राहायचंय अशा पक्षाबरोबर जाणं स्वाभाविक पसंतीचं असेल असंही सांगितलेलं होतं. त्यामुळे एकीकडे काँग्रेस आणि ठाकरेंचा पर्याय होता. काल उद्धव ठाकरेंनीही ते प्रशांत जगतापांना फोन केला होता. मात्र आता एकीकडे उद्धव ठाकरेंच्या फोन नंतर प्रशांत जगतापांची जो निर्णय होता तो पाहणं महत्वाचा होता आणि दुसरीकडे जर पाहिलं तर आपण प्रशांत जगताप हे दुपारी काँग्रेस या पक्षात प्रवेश करणार आहे ही आता माहिती मिळते. दुपारी 12 वाजता मुंबईत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते. पण महेंद्र, या संदर्भामध्ये तुझं काही काँग्रेसच्या नेत्यांसोबत बोलणं झालंय का, की प्रशांत जगतापांशी सुद्धा तुझं बोलणं झालंय का? अद्याप या गोष्टी ज्या आहेत त्या प्रशांत जगतापांनी काही माध्यमांना ऑफ द रेकॉर्ड सांगितल्या होत्या की जेव्हा अजित पवार आणि शरद पवार गट पुणे महानगरपालिकेसाठी एकत्रित लढू नये, कारण भारतीय जनता पार्टी हा या पक्षाबरोबर किंवा शिंदेच्या पक्षाबरोबर अशा विचारसरणीच्या जे ते पुरोगामी विचारसरणीतून आपण पुढे जातोय आणि या पक्षाबरोबर अजित पवार ही भारतीय जनता पार्टी सोबत गेले होते. त्यामुळे अजित पवार पुन्हा आपल्यासोबत लढू नये अशी भूमिका होती. त्यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे नक्कीच महेंद्र, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता प्रशांत जगताप काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल.